एरवी परमार्थ करणाऱ्या माणसांना जर विचारलं कशाकरिता परमार्थ करता, जरा थोडा परमार्थात मुरलेला असावा, त्याला त्यातलं कळावं, थोडंफार बोलता यावं, न डगमगता न थांबता त्याच क्षणाला उत्तर देतो, महाराज मोक्ष प्राप्ती करता परमार्थ करताय, मोक्ष प्राप्ती करताय. अहो पण तुम्हाला मोक्ष मिळवायचा गोष्ट खरी आहे, पण तो मिळेल कसा, कोणत्या माध्यमातून मिळेल, काय साधन केलं म्हणजे मिळेल याचा कोण विचार करतो. मोक्ष मिळवायचा आहे म्हणतो, बरं तो मोक्ष आहे कसा, काळा आहे का गोरा, बरं तो कसा उंच आहे का ठेंगणा, तो कसा दिसतो, असा उत्पत्तीच्या पाय मृत्यूकडा की गुटगुटीत आहे, मोक्ष नेमका आहे कसा, तुमची काय कल्पना आहे मोक्षाची. मोक्ष मिळवणाऱ्या लोकांकरता विचारतोय, माझं म्हणणं ऐका तुम्ही जर मोक्ष मिळवण्याकरता निघाले असाल, मोक्ष मोक्ष म्हणून जर फिरत असाल, तर तुमची मोक्षाची कल्पना काय आहे, कसा आहे मोक्ष, काय आहे मोक्ष कळायला पाहिजे ना. कशाने मिळेल मोक्ष, याचा उलगडा केव्हा होणार आहे. जन्म निघून जाईल, लोक मोक्ष मोक्ष जप करीत राहतील, पण मोक्ष हातात सापडायचा नाही. मोक्ष ही एक स्थिती आहे, मोक्ष ही एक अवस्था आहे, धर्ममय असणारी अवस्था. धर्म ही त्याची पहिली पायरी. ही ज्येष्ठ श्रेष्ठ संयोजक मंडळी दिसतात ना मला, ही आम्हाला भेटायला आली ती पारणे. मला अशी बडबड करायची सवय लागली, कोणी आलं की अशीच बडबड करीत राहतो, बिघडलेलं आहे सध्या. त्यांच्या समोर हे धर्म अर्थ काम मोक्ष सांगत होतो, आठवतं का तुम्हाला. धर्म आधी कळावा लागेल तेव्हा मोक्ष कळेल. धर्म म्हणजे तुमचा हिंदू मुस्लिम शीख ईसाई डोक्यात आणू नका, तो धर्म नाही. तुमचा स्वतःचा धर्म, स्वधर्मे निधनम श्रेया परधर्म भयावा. काय धर्म आहे तुमचा. सत्य तोची धर्म असत्याची कर्म, सत्य तोची धर्म असत्याची कर्म, सत्य तोची धर्म असत्याची कर्म, सत्य तोची धर्म असत्याची कर्म. सत्य हाच धर्म आहे, बाकीचं सगळं त्या वाचून मिथ्या आहे. सत्य हाच धर्म, धर्म न दुसरा सत्य समान, आगम निगम पुराण बखाना. सत्यासारखा दुसरा धर्म नाही, सत्य आचरण धर्म आहे. आपलं जीवन सत्यमय, सत्याला स्वीकार करून त्यांनी महाराज आपण जगावं. ज्याला खरंच मोक्ष पाहिजे असेल, जगाचा विचार करू नका. कोण कसा परमार्थ करतोय, कोण चांगला वागतोय, कोण वाईट वागतोय, कोणी काय केलं पाहिजे, कोणी नाही केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा विचार करता करता आपण आपलं जीवन विसरून चाललोय हे मला कळालं. तुमच्या लक्षात आलं का. तुम्ही मला इथं आणून बसवलं म्हणून हे सगळे मुद्दे मी तुमच्या समोर सांगतोय. तर आज मला आता सध्या असं वाटतं की डोळ्याला पण पट्टी बांधावी, तोंडाला पण कुलूप लाव. इथून खाली उतरलं मी बोलत नाही तुमच्याबरोबर. न बोलण्याचं कारण ते काय बोलू आणि कशाकरिता बोलू, पण इथं बसून त्या मी तुमच्या समोर बोलतोय ते पण आता मी बांधून आहे, बांधलेला आहे म्हणून बोलतोय, महत्वाचा विचार सांगतो. नाहीतर तुम्ही जर त्यांनी आपल्या स्वतः वाचून इतरांचा जर विचार करत राहाल तर तुम्हाला चांगलं आणि वाईट दोन्ही गोष्टी दिसतील, आणि तुम्ही त्या चांगल्याची पण प्रशंसा कराल आणि वाईटाची निंदा कराल. त्या चांगल्याची प्रशंसा करत असताना आणि वाईटाची निंदा करत असताना तुमच्या जीवनामध्ये असणारा अमूल्य असणारा काळ, अमूल्य असणारा वेळ तुम्ही खर्च करता. तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण न करता, स्वतःच्या हिताकरिता प्रयत्न न करता जर तुम्ही दुसऱ्याचा विचार करत राहाल, दुसऱ्याचा विचार करून याच्या त्याच्या उचापती करणाऱ्या लोकांची क्यू येते हो. सारखा खलबत्ताच गळ्यात बांधलेला असतो.
कोणाला सोडायचं नाही. सगळ्यांचं कुटीत राहायचं, याचं कूट त्याचं कूट, सगळ्या जगाला कुटीत राहायचं. आपलं काय, आपण किती सत्यवादानं वागतो आहोत, आपण आपल्या जीवनामध्ये केवढा सत्य स्वीकारलेला आहे, आपलं जीवन आपण कसंही जगतो आहोत. जर एखादा माणूस लोकांच्या समोर फार चांगला वागत असेल, माझ्यासारखा भामटा, तो एकांतात जाऊन पाहायला पाहिजे कसा वागतो. तो एकांतात जर सत्यवादानं वागत असेल, कोणी त्याच्याकडे पाहत नसताना, मग समजायचं हा सत्यवादी. नाही तर लोकांच्या समोर तर मी चांगला वागतोच आहे, हे महत्वाचंच आहे. काय सांगतो कशाकरिता, जरा परखड असेल माझं बोलणं, असं करतो. पण वस्तुस्थिती हीच आहे की मी जसा लोकांच्या समोर वागतोय, तसाच मी एकटा असताना सुद्धा असलो पाहिजे. जसं माझ्या बोलण्यातून आहे तसं माझ्या मनात सुद्धा असलं पाहिजे. ही खरी सत्यता आहे जीवनात. आणि असं सत्यवादानं जीवन जो मनुष्य जगतोय, तो दुसऱ्याला कधीच दुखवू शकत नाही, दुसऱ्याला इजा करू शकत नाही, दुसऱ्याला त्रास देऊ शकत नाही, दुसऱ्याला वेदना देऊ शकत नाही. उलट दुसऱ्याला झालेल्या वेदना पाहून तो दुःखी होतो. दुःखवी अनेकांच्या दुःखी, त्याला दुसऱ्याचं सुख पाहून सुख होतं. तुका म्हणे सुख परावे सुखे, ही त्याची अवस्था आहे, हा धर्म आहे. म्हणून तुम्ही ऐकतात ना सर्वजण, असं झालं की तपासून पाहायचं लगेच, आपलं मन आपण तपासायचं. दुसऱ्याच्या वेदना पाहून आपल्याला वेदना होत असतील तर समजायचं आपल्याला कुठेतरी धर्म कळाला. दुसऱ्याचा आनंद पाहून जर आपल्याला आनंद होत असेल तर समजायचं कुठेतरी आपलं जीवन धर्माच्या मार्गावर आलंय, हाच खरा धर्म आहे. चुकूनही जर आपण त्यावेळी खोटं बोलत नसलो, बऱ्याच वेळेला खोटं बोलण्याचा प्रसंग असतो, पण ते खोटं बोलणं तुकोबारांचं एक प्रमाण सांगतो. ते म्हणतात, देव जोडे तरी करावा अधर्म, आंतरितेवर मन आचरावे. देव जर प्राप्त होत असेल तर खोटं सुद्धा बोलायला हरकत नाही, करावा अधर्म. पण देव जोडत असेल तर चल, बाकी कशाकरिताच नाही, कशाकरिताच खोटं बोलायचं. एखाद्याचं अंतकरण दुखावलं जात असेल फार खरं बोलल्यानं, तर फक्त शब्दांमध्ये बदल करायचा. नाही तर शब्द शब्दच असतात, काय करतील सांगता येत नाही. हे माझे वडील आहेत, हे माझ्या आईचे पती आहेत, शब्द वस्तू एकच दाखवायची आहे, सरळ गोष्ट आहे म्हणत, पण शब्दच आहेत ना ते. म्हणून तुम्हाला जर असं वाटत असेल पुढचा माणूस दुखावला जाईल, तर फक्त शब्दांमध्ये बदल करून मांडा, पण सत्याला सोडू नका. सत्य हा धर्म आहे आणि त्या सत्यवादावर आरूढ होऊन त्यांनी अर्थार्जन करा. धन कमवायचं असेल ना, धावपळ धनाकरिता जर असेल तर सत्यवादानं त्यांनी धन कमवा. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचते अर्थ. आणि मग कामना, पोटामध्ये सगळ्या कामना असतात. बायको चांगली असावी, मुलं असावी, चांगलं घर असावं, एखादी गाडी असावी, चमचमीत पाची बोटं तुपात असावे, असं वाटतं की नाही प्रत्येकाला. पण हे सगळं जर तुम्हाला मिळवायचं असेल तर आधी सत्यवादानं आचरण करून, त्यानंतर अर्थार्जन त्यांनी नीतिमत्तेनं करून, मग अंतकरणातल्या कामना पूर्ण करून, त्या सगळ्या कामनांना भोगत भोगत अंतकरणातून वासना नावाची गोष्टच संपून टाकणं, याचं नाव आहे मोक्ष. कशाचीच वासना शिल्लक राहू नये, मला काहीच मिळवायचं शिल्लक राहिलं नाही, असं ज्या वेळेला स्वतःच्याच मनानं आतून उत्तर येईल, त्यावेळेस समजायचं वास मोक्ष. म्हणजे आयुष्य शिल्लक राहिलेलं असावं आणि सगळ्या वासना संपून गेलेल्या असाव्यात, त्याला म्हणायचं मोक्ष. आणि वासना शिल्लक राहाव्यात आणि आयुष्य संपून जावं, त्याला म्हणायचं मरण. लोक मरतात, मोक्षापर्यंत जात नाही. परत सांगू का, आयुष्य शिल्लक असावं आणि वासना सगळ्या संपलेल्या असाव्यात, त्याचं नाव आहे मोक्ष. वासना प्रक्षय मोक्ष. हा, पण हे मिळेल कशानं, हे भेटेल कशानं, या मुद्द्यावर जाता येईल कशानं? एकच साधन आहे, त्याचं नाव आहे ज्ञान. ज्ञानेन मोक्ष न तो मुंडनेन. मुंडन केल्यानं मोक्ष प्राप्त व्हायचा नाही, ज्ञानानं प्राप्त होतो. माऊली ज्ञानोबारायांच्या शब्दातच ऐकायचं असेल तर, वाचोनी ज्ञाने विने एके उपाय करीसी जितुके तरी गुंफिसी आदित्य रुखी. ज्ञाना वाचून कोणताच उपाय त्यांनी तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाणार नाही. मग ज्ञान झालं पाहिजे आणि त्या ज्ञानानं मोक्षापर्यंत जाता येईल. तुम्ही ऐकतात ना, मी सूत्रबद्ध सांगतोय. मग ज्ञान होईल कशाने? ज्ञान होतं कोणाला? मग गीता सांगते श्रद्धावान. जो श्रद्धावान आहे त्याला ज्ञान प्राप्त होतं. अश्रद्धा पुरुषाला ज्ञान प्राप्त होत नाही. श्रद्धेला श्रद्धा असावी लागते.
तुमच्या पोटात श्रद्धा असेल तर देव तुम्हाला ज्ञान देईल, तुम्ही ज्ञानाचे अधिकारी व्हाल. जर तुमच्या पोटात श्रद्धाच नसेल, तुम्ही फक्त ऐकत आहात आणि त्या ऐकण्यामध्ये श्रद्धा नाही, तर्क वितर्कच जर करत असाल तर तुम्हाला ज्ञान प्राप्त व्हायचं नाही, जन्मभरही मिळायचं नाही, तुम्ही तर्कातच अडकून पडाल. पण तुकोबारायांनी भोळ्या भाबड्या लोकांना स्पष्ट शब्दात सांगितले. ते म्हणले, बापांनो, तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरा. चुकूनही तार्किकाच्या छंदात पडू नका, भगवंताचं स्मरण करा, श्रद्धेने स्मरण करा. तो परमात्मा तुमच्या पोटात श्रद्धा पाहून तुम्हाला ज्ञान देण्याकरिता येईल. म्हणून श्रद्धेच्या घरी ज्ञान प्रगट होत असतं. त्या श्रद्धेला जोड विश्वासाची असावी. श्रद्धा आणि विश्वास. म्हणून गोस्वामीजींनी रामकथेमध्ये सुद्धा शिवपार्वतीची वंदना केली. श्रद्धा विश्वास रूपिणो. श्रद्धा आणि विश्वास, भगवान शंकर आणि पार्वतीला श्रद्धा विश्वास म्हणते. म्हणून कंस आहे आणि या कंसाला घालवायचंय. तो जाईल कशाने? म्हणे मोक्षाने जाईल. मोक्ष येईल कशाने? म्हणे ज्ञानाने. मग ज्ञान कुठे प्रगट होतं? म्हणे श्रद्धा विश्वासाच्या घरी. मग कोण आहे ते श्रद्धा विश्वास? हे श्रद्धा विश्वास म्हणजेच वसुदेव आणि देवकी. वसुदेव आणि देवकी हे श्रद्धा आणि विश्वास आहे. या श्रद्धा विश्वासाच्या घरी देवकीच्या गर्भा येईल भगवान, म्हणजे श्रद्धेच्याच घरी येईल भगवान, दुसरीकडे नाही. मग श्रद्धा पोटात महत्वाची आहे महाराज. हे कंसाने नेमकं हेच केलं. कंसाने काय केलं? या वसुदेव बंदीखान्यात टाकलं. हृदयरूपी कारागृह आहे आणि या हृदयरूपी कारागृहामध्ये या कंसाने त्याने महाराज वसुदेव आणि देवकीला डांबून ठेवलं. श्रद्धा विश्वासाला डांबून ठेवलं. मग होऊ लागलं की पुढचा प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर प्रगट. देवकीला यथाकाल 6 लेकरं झाली. एका पाठोपाठ 6 लेकरं झाली आणि 6ची 6 लेकरं या कंसानं मारली महाराज. तुम्ही ऐकत नसत. हे 6 लेकरं म्हणजे सामान्य नाही. बऱ्याच लोकांनी अनेक वेळेला कथा ऐकली आणि हे त्यांनी बऱ्याच वेळेला ऐकलं. त्यांना माहिती आहे मी काय सांगणार. आता जर मी सांगायचं बंद केलं, जे म्हणत असतील आम्ही बराच वेळा ऐकलं, त्यांना म्हणलं तुम्ही सांगा बरं थोडस काय होईल. ते म्हणतील ते काय असं होतं, मग त्याच्यानंतर कसं झालं, मग झालं. हे पाठच करायचं, हे विसरायचं नाही. याला म्हणायचं अभ्यास. एखादा अभंग जरी कीर्तनकाराने सोडवायचा असला तरी त्याला षडलिंगात्मक पाहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांनी उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता पाहिली पाहिजे, त्याच्यामध्ये अपूर्वता पाहिली पाहिजे, त्याच्यामध्ये अर्थवाद पाहिला पाहिजे, त्याच्यामध्ये फल पाहिलं पाहिजे, त्याच्यामध्ये उपपत्ती पाहिली पाहिजे, त्याच्यात अभ्यास पाहिला पाहिजे. मग ज्ञानोबरांनी देवाचे द्वारे उभाक्षर भरी त्याने मुक्तिचारी साधेल हे अभंग सांगितलं की नाही. याच्या सगळ्याच गोष्टी सांगितलं. त्याच्यात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी? 2दा म्हणायची काय गरज? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हा अभ्यास आहे. एकदा हरिमुखे म्हणा म्हणून थांबले असतं जमलं नसतं का? 2दा म्हटले हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. अभ्यास आहे. मग कोणतीच गोष्ट अभ्यासाशिवाय साध्य होत नसते. मग हे तुम्हाला परत ऐकल्यासारखं जरी वाटत असलं जुन्या लोकांना तरी तो अभ्यास आहे. तो तुम्ही करा किंवा नका करू, मी करतो. माझा अभ्यास व्हावा म्हणून मी सांगितलं पाहिजे महाराज. तुम्ही ऐकण्याचं ऐकू नका. माझ्या पोटात ते उतरावं, माझं तयार राहावं, मी त्या वृत्तीवर स्थिर राहावं म्हणून मी सांगितलं पाहिजे, म्हणून मी माझ्याकरिता सांगतो. असो अभ्यास आहे. म्हणून हेच महत्वाचं आहे, लक्षात घेण्यासारखं. हे कृष्णचरित्र आहे. आणि मग 6 आले, कंसानं मारले महाराज. हे 6 कोण आहेत? हे 6 म्हणजे 6 विकार आहेत. काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मद आहे, मत्सर आहे, दंभ आहे. हे 6 विकार आहेत. मारले कोण? म्हणे कंसाने मारले. खरं सांगू, आपल्या पोटात सुद्धा हे 6 आहेत. पण मारायचे कोणी? आपल्याजवळ असणारा जो कंस आहे ना, त्यांनीच मारायचे. आपल्याजवळ असणारे अहंकारानेच मारायचे. आपल्याजवळ असणारे अहंकारानेच काम घालवायचा. म्हणे महाराज तुम्ही सांगितलं आम्हाला फार बरं वाटलं, घालवा बरं आमचे काम, क्रोध आदी विकार. ते म्हणतील नाही, दुसरा कोणी घालू शकत नाही. आपुले आपण करा सोडत आणि संसार बंधन पडावी की दुसऱ्याने पडून जमणार नाही. आपल्या पोटातलं काम आपणच घालवावं लागेल. आपल्या पोटातला क्रोध आपणच घालवावा लागेल. आपल्या पोटातला लोभ आपणच घालवावा लागेल. दंभ, या सगळ्या गोष्टी आपण घालवाव्या लागतील.
जेव्हा आपण पोटातून या सगळ्या गोष्टींना घालवण्याकरिता तयार होऊ, हे 6चे 6 संपून जातील, तेव्हा 7वा येईल. बलराम, 7वा गर्भ आहे ना बलराम, त्याच्या नावातच दडलेलं आहे त्याचं गुण बल. मोक्ष कशानं प्राप्त होईल? ज्ञानाच्या बळानं प्राप्त होईल. ज्ञानाचं बळ असावं लागेल. म्हणून बलराम म्हणजे ज्ञान. ज्ञान हे अवांतर प्रयोजन फल आहे आणि मोक्ष हे परम प्रयोजन फल आहे. ज्ञान हे अवांतर प्रयोजन फल आहे आणि मोक्ष हे परम प्रयोजन फल आहे. मोक्ष जर प्राप्त व्हायचा असेल तर आधी ज्ञान यावंच लागेल. आधी ज्ञान मग मोक्ष. म्हणून आधी बलराम प्रगट झाला. तो बलराम म्हणजे ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या पाठोपाठ मग मोक्ष रूपी परमात्मा प्रगट झाला. तो कृष्ण रूपानं प्रगट झाला, जो सगळ्या जगाला आकृष्ट करून येणार आहे. कृष्ण कर्षती की कृष्ण हा, जो सगळ्या जगाला चालवतोय, जो सगळ्या जगाचं चलनवलन करतोय, जो सगळ्या जगाचं भरण पोषण करतोय. नव्हे पोषितो जगासी एकटाच सगळ्या जगाचं भरण पोषण करतोय. हे संपूर्ण जगत ज्याच्यामुळं आपण त्यांनी पाहतो आहोत, ज्याची सत्ता आहे, तो या संपूर्ण जगतामध्ये अस्तित्व रूपान आहे. सगळीकडे तोच भासतोय, तोच आपल्याला या सगळ्या रूपानं त्यांनी प्रिय वाटतोय, म्हणजे आनंद देतोय. ही सगळी नावं त्याचीच आहेत आणि सगळी रूप सुद्धा त्याचीच आहेत. या जगतामध्ये 5 अंश आहेत: अस्ति, भाती, प्रिय, नाम आणि रूप. 5 अंश. या 5 अंशांमध्ये अस्तित्व जर कोणाचं असेल तर परमात्म्याचं. भातित्व, भासताय ना हे सगळं तुम्हाला डोळ्याला, हे भासणं सुद्धा परमात्म्याचंच आहे. आणि प्रिय वाटतं. हा मंडप केवढा गोड दिसतोय, ही लाइटिंग केवढी चांगली वाटते आहे, हे स्टेज पाहिलं की केवढा आनंद देत आहे. म्हणजे याचे अस्तित्व, त्यातलं भातित्व आणि त्यातलं प्रियत्व हे परमात्म्याचं आहे. नाव असेल स्टेज आणि त्याला असं रूप असेल आयताकार, हे नाव आणि रूप हे प्रकृतीच आहे. पण सगळीकडे परमात्माच गच्च झालेला आहे. हे कळालं पाहिजे. कणाकणात तोच व्याप्त, हे कळालं पाहिजे. कळेल कशानं? ज्ञानानं. स्वरूपाला अशा पद्धतीने जाणून, अस्तित्व, भातित्व, प्रियत्व त्याचं जाणून ते महापुरुष कदाकारच झाले. महत्वाची गोष्ट आहे. मग हे सुद्धा जाणण्यासारखं आहे, जाणून घेण्यासारखं आहे. पण इकडे ज्ञानानं, आणि मग त्यांनी या ज्ञानाच्या माध्यमातून त्या मोक्ष स्वरूपापर्यंत जाता येतं. पण बलराम प्रगट झाला आणि मग त्या बलराम रूपी ज्ञानाच्या माध्यमातून मोक्ष रूपी परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला. कृष्ण रूप तो आकृष्ट करून घेतोय ना, तोच त्यांनी सर्वत्र आहे. अस्तित्व, भातित्व, प्रियत्वानं म्हणून तो कृष्ण आहे. कृष्ण म्हणण्याचं तात्पर्यच आहे तो सर्वांना खेचतोय स्वतःकडे. आपण अशी माणसं आहोत की तो खेचतो तरी जात नाही. आपण दुसरीकडे खेचतो, तो आपल्याला त्याच्याकडे खेचतो. ही खेचाखेच चालूच आहे. आपण का जात नाहीत त्याचं कारण पण त्याची मायाच आहे ना, पुढे येणार आहे आता ते. पण हे असंच जर मी सांगत राहील तर काय माहिती तिथपर्यंत आता ते. 3 प्रकारची माया. एक आहे विमुखजन मोहिनी माया, दुसरी आहे स्वजन मोहिनी माया आणि तिसरी आहे स्वमोहिनी माया. ही विमुखजन मोहिनी माया म्हणजे काय? सगळ्या जीवांच्या समोर साधू संत हातापाया पडून सांगतात, अरे लागून या पाया, विनवितो तुम्हाला, करटाळी बोला, मुखीना. पाया पडतो, हात जोडतो, उठा जागे वारे आता. तरी लोक ऐकत नाहीत. ते म्हणतात हे बावळट आहेत बुवा लोक, यांचं ऐकू नका. यांना स्वतःला काही धंदा नाही, दुसऱ्याला येड्यात काढायचं काम चालू. असं सहज लोक त्यांनी म्हणून जातात. हे असं म्हणणाऱ्या लोकांचा दोष नाही.
ते एका मायेच्या पडद्यात आहेत. त्या मायेचं नाव आहे विमुखजन मोहिनी माया. ती माया त्यांना देवापासून विमुख करते. मूळ स्वरूपापासून, परमात्मा तत्वापासून दूर लोटणारी माया. त्या मायेतून एकच मनुष्य तरुण जाऊ शकतो. मला तुम्ही ऐकतात ना, महत्वाचा मुद्दा सांगतो. त्या मायेतून तोच तरुण जाऊ शकतो जो भगवंताला पूर्णपणे शरण गेला. येथे एकच लीला तरले, जे सर्व भावे मजची भजले, ते आयलेच घरी सरले मायाजाळ मायाजळ. म्हणून दैवे हे श्याम गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरन्ति ते. दैवी हे श्याम गुणमयी, भगवान स्वतःच म्हणते गुणमयी आहे, दिव्य आहे. मम माया दुरत्यया, तरुण जायला कठीण आहे. पण अशा असणाऱ्या मायेतून त्यांनी तोच तरुण जाऊ शकतो. मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरन्ति ते. जे मला शरण आले ते मायेतून पार होतील. म्हणून जरी त्यांनी आपल्याला स्वतःहून मायेच्या पलीकडे जाता येत नसलं तरी भगवंताची शरणागती करा, तो आपल्याला त्याच्यातून पलीकडे नेईल. म्हणून त्यांनी भगवंताची मायाच आहे, आपण त्याच्यापर्यंत जात नाही. तो आपल्याला खेचतोय. कृष्ण आहे त्याचं नाव, कृष्ण. असा कृष्ण मथुरेमध्ये प्रत्यक्ष प्रगट झाला. कृष्ण हा बोध रूपानं प्रगट झाला, मोक्ष रूपानं प्रगट झाला. आणि मोक्ष रूपी कृष्ण प्रगट झाल्याबरोबर काय होत असतं तर सगळ्यात आधी त्यांनी निघून जातात. त्यांचं नाव आहे बंधन. दिसतच नाही. तर गोवराय म्हणतात सारी झाली मेली लटिके वचन आणि बद्धमुक्त शील तुका. तुम्ही कबड्डीचा खेळ कधी पाहिला का? दोन पाट्या असतात. इकडचा एक गडी कबड्डी 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 करीत जातो. तिकडच्याला त्यांनी एखादा तरी गडी त्याला हात लावण्याचा प्रयत्न करतो. आणि मग तिकडचे जर बलदंड असले चांगले की त्याला पकडतात. पकडला की बाजूला टाकून देतात. मग म्हणतात एक गडी बाद झाला, तुमचा गडी मेला. त्याला लगेच बाजूला उभा करा. मग इकडचा तिकडे जातो. मग तिकडच्या लोकांनी जर इकडचा पकडलात म्हणजे हा आमचा जिवंत झाला. आता मेलाच नव्हता. जिवंत व्हायचं काय काम आहे? सारी पाठ त्यांनी कवड्या खेळायचं काम असतं की नाही? मग कवडी त्यांनी सारी झाली मेली लटिके वचन असंच आहे. म्हणजे ह्या कवडीने ती कवडी त्यांनी मारली की म्हणे तुझी कवडी मेली की बाहेर काढून टाकली. आणि त्यानं चाल केल्यानंतर याची कवडी मारली की मग म्हणायचं तुझी मेली, आता माझी जिवंत आहे. कवडी कुठं मरते का आणि कुठं जिवंत होते का? तसं एका विशिष्ट असणाऱ्या उंचीवर गेल्यानंतर बद्ध आणि मोक्ष, बंध आणि मोक्ष या फक्त कल्पनाच राहतात. कशाचा बंधन कशाचा मोक्ष, पण त्याच्याकरिता नजर महत्वाची. नाही तर मग वक्तृ तात्पर्य नाही कळालं की घोटाळा होतो. म्हणून ती उंची आहे, त्या उंचीवर गेलं पाहिजे, विचाराच्या उंचीवर गेलं पाहिजे. गाडी चालवण्याच्या मनावर असलं पाहिजे कशी चालवायची. त्यानं जर धडधड धडधड चालवली की मग सगळ्यांना त्रास होतो. त्यानं जरा सगळ्यांना आराम वाटेल अशी चालवली पाहिजे. जास्त किचकटही बोललं नाही पाहिजे. म्हणून सोपं जेवढं त्यांनी लोकांच्या समोर सांगून गळी उतरवता येईल तेवढं महत्वाचंच आहे. पण मला कृष्ण सांगायचा, मग तो कृष्ण असाच आहे. तो कृष्ण असाच आहे. कृष्ण ही स्थिती आहे, ती भूमिका आहे, ती अवस्था आहे. असा असणारा कृष्ण प्रगट झाला. आणि तो प्रगट झालेला कृष्ण त्याने सगळी बंधनच तोडून टाकली. काही बंधनच राहिले नाही मला. सगळी बंधनं तुटून गेली. द्वारपाल झोपे गेले, दरवाजे उघडले, टोपली जवळ आली. देवाला टोपलीत घालायचं ठरवलं. वसुदेवानं देवाला प्रमाण आहे मला उचललेला कमळापतीन पायीची बंधने गळती. आपापच बंधनं गळाली. बंधनं गळाली म्हणजे काय झालं? या उंचीवर विचाराचे आपण गेलं पाहिजे, तेव्हा ती कळेल. आणि मग भगवान जाण्याकरिता निघाले. कुठं जायचं त्यानं स्वतःच सांगितलं. नंदाच्या घराला, मजनी गोकुळाला. मला नंदराजाच्या घरी जायचंय, गोकुळाला मला जायचंय. आपण सगळ्या लोकांनी आता मथुरात राहिली. कंस ऐकला. आता गोकुळ पाहिलं पाहिजे. गोकुळ तसंच आहे, दिव्य. ते गोकुळात देव जाण्याकरिता निघालाय. जणू काय गोकुळ असे लोक त्याची वाटच पाहतात. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद Dev
गोकुळात जाण्याकरिता घेऊन निघाला. आपण गोकुळ ऐकलं काल, आपण गोकुळात गेलो सुद्धा जणू सर्वजण आनंदाने विभोर होऊन भगवंताच्या छंदात गोकुळात प्रवेश करून नाचत होते काल सगळे. मोठं समाधान वाटत होतं. मग आजही पुन्हा गोकुळात आपल्याला जायचं, पण कालचं एवढं सगळं सांगायचं राहिलं होतं ना, म्हणून आता ते आपण ऐकतो. भागवत रसिकांचं आगमन झालं. भागवत कथा सुरू असली की भ्रमरासारखे भागवत रसिक कुठून तरी भागवत कथेच्या जवळ येतात आणि आले की त्याने महाराज भागवतातलं रसपान करतात. कारण महत्वाचा विषय हाच आहे, रसिका भोगी भावुका. त्यापासून आपण ऐकतात, निगमकल्पतरोर्गलितम फलम शुकभागमृतद्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुर्हो रसिका भोगी भावुका. जे रसिक आहेत, भाविक आहेत, ते ओढून भागवत कथेच्या दिशेनं त्यांनी येत असतात. या नियमानं रोजच महात्मे येत आहेत. समाधान आहे. भगवान गोकुळात जायला निघाले. गोकुळ जसा मथुरा शब्दाचा अर्थ आपण ऐकला, मधुरेत इति मथुरा, तसा गोकुळ शब्दाचा अर्थ सुद्धा काही विशेष आहे महाराज. गो नाम इंद्रिय आणि कुळ नाम समूह. गोकुळ इंद्रियांच्या समूहालाच गोकुळ म्हणा. मोक्षरूपी परमात्मा प्रगट झाला आणि तो परमात्मा गोकुळात जायचं म्हणतोय. म्हणजे काय झालं? मोक्षरूपी परमात्मा प्रगट झाला म्हणजे जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली. तात्विक अर्थ आपण पाहतो ना, जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली. आणि जीवनमुक्त स्थिती प्राप्त झाल्यानंतर काहीच कर्तव्य शिल्लक राहिलं नाही. काम नाही आणि झालं पाहिजे काम. फावल्या ते गुरुचेष्टा निश्चळ द्रष्टा पैसोनिया त्या ब्रह्मज्ञानाच्या उंचीवर गेले. मग म्हणायला लागले, नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव. मी भक्त, तू देव आहेस. मी भक्त असावं, तू देव असा. त्याच्याकरिता सुद्धा भक्ती आणि भाव गरजेचा आहे. जशी श्रद्धा आणि विश्वास आपण पाहिलं ना, वसुदेव देवकी म्हणजे श्रद्धा आणि विश्वास. तसं गोकुळात जायचं. गोकुळात पण दोघे जण आहेत, नंद आणि यशोदा. नंद आणि यशोदा म्हणजे भक्ती आणि भाव. श्रद्धा विश्वासाच्या बळावर मोक्षाला आकळून घ्यावं आणि मोक्ष प्राप्त झाल्यानंतर पुन्हा भक्तिभावाच्या माध्यमातून त्याच मोक्षाला भोगावं. पुढचा मुद्दा आहे, जर कृष्णचरित्र पाहायचं असेल तर ते असं जीवनमुक्तीच्या पलीकडे जाऊन पाहावं. मग ते उतरतं, मग ते भावतं. जीवनात त्यांनी आनंदाची लहर घेऊन येते. ते अशा पद्धतीने पाहिलं पाहिजे. मग गोकुळात जायचंय. गुणाम इंद्रिय, सगळी इंद्रिय. तुकोबऱ्यांचा अभंग आहे. ते म्हणतात, माझ्या इंद्रियांशी लागले भांडण, म्हणतील कान रसना झाली, करीती तळमळ, हस्तपाद भाळ, नेत्राशी दुकाळ पडिला तोर. डोळ्यांचं भांडण, कानाचं भांडण, तोंडाचं भांडण, हातांचं भांडण, कपाळाचं भांडण. डोळे म्हणतात देव पाहायचा, कान म्हणतात त्याची शब्द ऐकायची, हात म्हणतात त्याला आलिंगन द्यायचं, कपाळ म्हणतं त्याच्या चरणावर त्यांनी जाऊन स्वतःला ठेवायचं, पाय म्हणतात त्याच्या दिशेने चालायचं. तरी ती तळमळ, हस्त पाद भाळ ही इंद्रिय आहे. आणि सगळ्या इंद्रियांना त्यांनी परमात्मा पाहावा असं वाटतं. आता मगाचा मुद्दा अर्धवटच प्रमाण मी तुमच्या समोर सांगितलं. मन वाचातीत तुझे हे स्वरूप. मनाच्या आणि वाणीच्या पलीकडे आहे परमात्म्याचं स्वरूप. म्हणून पुढचा मुद्दा सांगितला, म्हणून या माप भक्ती केली आणि भक्तीची या मापे मोजितो अनंता. इतरांनी तत्वता न मोजले. पण तो जर पाहायचाच असेल, निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार रूपानं जर पाहायचा असेल तर त्याला गरज भक्तीची आहे, त्याला गरज भावाची आहे. म्हणून पाहणं हा इंद्रियाचा विषय आहे. परमात्मा त्यांनी दृष्टीगोचर होऊ शकत नाही. तो चर्मचक्षुने पाहण्यासारखा नाही. तो असा शब्द आधी करून त्या बाकीच्या विषयांमध्ये त्यांनी अडकवता येत नाही, त्याच्यात अडकणारच नाही. तो त्यातला नाहीच मुळात, त्याच्या पलीकडचा आहे. पण तो सुद्धा आणि अडकून पडतो महाराज. पण कशात? भक्तीत, प्रेमात. प्रेम महत्वाचं आहे. त्या प्रेमानं तो सगुण साकार होऊन भक्तांच्या समोर उभा राहतो. म्हणून तर भक्तीच्या मापे मोजितो अनंता. म्हणून या माप भक्ती केली, भक्तीच्या मापे मोजितो अनंता. पण भक्ती आणि भावही महत्वाचा आहे. जिथे भक्ती आणि भाव राहतो तिथे त्यांनी सगळ्या इंद्रियांना परमात्मा पाहण्याची ओढ लागलेली असते. आणि जिथे सगळ्या इंद्रियांना परमात्म्याला भोगण्याची ओढ लागलेली आहे त्या इंद्रियांच्या स्थितीलाच गोकुळ म्हणत जा. तेच खरं गोकुळ आहे. तुम्ही ऐकत ना सर्वच. महत्वाचा मुद्दा सांगताय, त्याच्यातून शिकायचंय.
काय शिकायचं? आपल्या डोळ्यांना ओढ लागली पाहिजे देव पाहण्याची. आपण सारे परमार्थ करतो, पण तुकोबारांची प्रमाण सुद्धा आम्ही तर फार चाली लावून म्हणतो. वाटोली पाहता शिरले डोळले दावीसी पावले कैव डोळा, तू माय माऊली कृपेची सावली, विठ्ठले पाहिले वास तुझी, काबा मुकलेले कोणा निर्विले, कठीण कैसे झालेले हृदय तुझे, तुका म्हणे माझ्या आसावल्या बाया, तुझं क्षेम द्यावा या पांडुरंगा. हे सगळं आम्ही म्हणतो, पण आपल्या डोळ्याला कधी आस लागली का देव पाहण्याची? विचारलं पाहिजे. आपल्या कानाला कधी आस लागली का देवाचा शब्द ऐकण्याची? जसा हा कन्हैया वृंदावनामध्ये पेंद्या वरद्या वाकड्या श्रीराम सुदाम मधुमंगल मनसुख अशी नावं घेऊन गोपाळांना हाका मारतोय. आणि त्या गोपाळांना फार आनंद वाटतोय की कन्हैया माझं नाव घेऊन मला बोलावतोय. असं कधी आपल्या कानाला वाटलं का की त्या कन्हैयानं माझं नाव घेऊन मला बोलवावं? ज्या दिवशी आपल्या कानाला अशी ओढ लागेल, आस लागेल की देवानं मला बोलवावं, त्या दिवशी कान आतुरले हे म्हणायला काय हरकत? ज्या दिवशी नाकाला आस लागेल की माझ्या कन्हैयाच्या वक्षस्थळावर असणाऱ्या ज्या तुलसी आहेत त्या तुलसींचा गंध मला प्राप्त व्हावा, त्या गंधानं माझं जीवन विभोर होऊन जावं. नाकाला आस लागली, कपाळ तगणे आसूसलं जावं की तो कन्हैया दिसावा, त्याचे ते कर्दळीच्या गाभ्या समान असणारे दिव्य चरण, त्या चरणांवर मी माझं कपाळ तगणे ठेवावं आणि घासावं. देवा याच्यात विलीन करून घे. असं कधी कपाळाला झालंय का? जर झालं नसेल तर बाहेरून जन्मभर जरी गोकुळ ऐकत बसलो तरी गोकुळ कळणार नाही महाराज. हे गोकुळ आहे, खरं गोकुळ हे आहे. असं गोकुळ ऐकलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. म्हणून गोनाम इंद्रिय आणि इंद्रियांचा जो समूह आहे त्या समूहालाच गोकुळ म्हणायचं. त्या इंद्रियांच्या समूहामध्ये भक्ती आणि भाव, नंद आणि यशोदा राहतात. म्हणतो हा जगाचा मालक स्वतःच म्हणतोय, नंदाच्या घराला मजने गोकुळाला. श्रद्धा विश्वासाच्या घरी प्रगट झाला आणि भक्तिभावाच्या घरी खेळण्याकरिता निघाला. भक्तिभावाच्याच घरी जात असतो. पण आपल्या पोटात भक्ती असावी, भावयुक्त अंतकरणाने केलेली भक्ती असावी. भक्तीमध्ये भाव असला पाहिजे, नसेल तर घोटाळा होतो. आपण अनेक वेळेला दृष्टांत ऐकत असतात. एक मनुष्य कृष्ण भक्ती करत होता, 12 वर्ष केली, देव प्रसन्नच झाला नाही. म्हणला हे प्रसन्नच होत नाही, दुसरा देव आणला आणि त्याची भक्ती करायला सुरुवात केली. त्याला घंटी वाजवून, दिवा दाखवून, धूप दाखवून. पण मनात विचार आला, म्हणजे हे कृष्णाच्या नाकात हा गंध जाईल ना, मग काय करायचं? गोळे घेतले कापसाचे कृष्णमूर्तीच्या नाकात घातले, त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधून टाकली कृष्णमूर्तीच्या, त्याच्या कानात गोळे घातले, याला घंटी ऐकू जाऊ नये म्हणून, घंटानाद ऐकू जाऊ नये, असं सगळं करून टाकलं. आणि मग त्या दुसऱ्या देवाची आरती ओळायला सुरुवात केली. हा खदखदून हसला. पण अरे कोण हसता? इकडे इकडे पाहायला लागले, पाहिलं कृष्णमूर्ती हसत होते. अरे 12 वर्ष याची साधना केली, उपासना केली, हा कधी हसला नाही, माझ्या समोर कधी आला नाही, आता दुसऱ्या देवाची पूजा करायला हसायला लागला. पट्टी सोडली, सगळे गोळे काढून टाकले कानातले नाकातले. विचारलं काय झालं? तो वेड्या, 12 वर्ष त्यांनी माझी भक्ती करत होतास, पण तुझ्या पोटात असा भाव कधी निर्माण झालाच नाही की मी सुद्धा वास घेतो, मला पण ऐकू येतं, मला पण दिसतं, मी पण खातो, असा भाव तुझ्या पोटात कधी आलाच नाही. फक्त भक्तीच करीत राहिला. फक्त भक्ती काय कामाची? त्यात भाव असला पाहिजे. म्हणून भक्ती आणि भावाच्या घरी परमात्मा येतो. म्हणून इंद्रियांच्या माध्यमातून होणारी जी क्रिया आहे त्या क्रियेला भक्ती आणि भावाची जोड असली पाहिजे. मग खऱ्या अर्थानं आपलं जीवनच गोकुळ होऊन जाईल. मन मेरा बन गयो सखी रे पावन वृंदावन. ते वृंदावन होईल, ते गोकुळ होईल, आपलं जीवन गोकुळ होईल. आणि मग परमात्मा स्वतःच आपल्या गोकुळात यायला तयार आहे. त्याला बोलवावं लागणार नाही, तो स्वतःच म्हणेल मला घेऊन चला आनंदाच्या घराला, माझं नाही गोकुळात. आणि मग त्यांनी जाण्याकरिता तयार होईल. तुम्हाला हे जमतंय ना पण की सांगू पुढचं लगेच दुसरं पूतनाबाई? ऐका लक्षात. मग निघाले भगवान जाण्याकरिता. दो पाऊस येऊ लागला. आता कशाला पाऊस आला? एवढा पाऊस कमी येतो. एक म्हण आहे आमच्या मध्ये, आधीच हाऊस त्याच्या दारा पाऊस. पाऊस हे आनंदाचं लक्षण आहे महाराज. कशाचं? आनंदाचं. सगळ्यात लोक त्याला आनंद झाला. जगाचा मालक प्रत्यक्ष प्रगट झाला, पाऊस येऊ लागला, आनंदाचं प्रतीक आहे. बरं फक्त पाऊस येऊन थांबला नाही, पूर आला. यमुनेला पूर आला.
ही यमुना भगवंताला फार प्रिय आहे महाराज. जी गोलोकधामामध्ये असणारी भगवंताची पट्ट राणी आहे, तिचं नाव आहे विरजा महाराणी. जिला राधाराणीचा शाप होता म्हणून तिला त्यांनी हिमशिखरावर येऊन तपश्चर्या, सूर्यनारायणाची कन्या झाली यमी, आणि त्या यमीनं त्यांनी हिमालयाच्या शिखरावर तपश्चर्या केली आणि तिच्या देहापासून त्यांनी महाराज नदी तयार झाली, तिचं नाव आहे यमुना. ही यमुना महाराणी आहे. ही भगवंताची वाट पाहते आहे केव्हा भगवान तिला सतीला झालंय. म्हणून तर पूर आला, आनंदाचा पूर आला. देवाला की आनंदाचा पूरच येतो महाराज. किंवा ब्रह्मज्ञानाचं पूर्णत्व सांगत असताना काल एक अभंग मी तुमच्या समोर सांगितला. न करे रे संग राहे रे मिश्ळ लागून निधी मळ ममतेचा, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते. ते अभंगाचं शेवट आहे. तुका म्हणे नये जाणीव अंतरा आणि आंतर्या थारा आनंदाचा. कोणत्याच प्रकारची जाणीव शिल्लक नाही. मी ब्रह्म आहे हे म्हणणं सुद्धा थांबलं. सोहम तेही अस्तवले, ते म्हणणं सुद्धा थांबलं. तुका म्हणे अहम ब्रह्म आड योनिधी भ्रम, तो सुद्धा भ्रम वाटू लागला, ते सुद्धा थांबलं. आणि जे शिल्लक राहिलं त्याचं नाव आहे आनंद. फक्त आनंद, अवघी आनंदाची सृष्टी झाली. आठव गेले भावाभाव, झाला स्वयंमेव पांडुरंग. ही स्थिती निर्माण झाली. हा आनंद शिल्लक राहणं ही जीवनमुक्तीची दिव्य स्थिती आहे मला, ब्रह्मज्ञानाची स्थिती. तो पाऊस पडला आनंदाचा. पाऊस पडला म्हणल्यावर त्या आनंदाचा पूर यायला नको का? मग आनंदाचा डोहा आहे, त्याच्यात आनंदाचे स्तर आहे आणि भरभरून पूर आला आनंदाचा. आणि आता त्यांनी भगवान निघाले ना, पहिल्या तीराला जायचं, अलीकडच्या काठावरून पलीकडच्या काठाला जायला निघाले. बघा, 2 काठ आहे. पहिल्या तीराला 2 तट आहेत महाराज. एक आहे प्रवृत्ती तट आणि दुसरा आहे निवृत्ती तट. देवाला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर प्रवृत्ती महत्वाची आहे. देव मिळवावा असं जर वाटत असेल तर आधी आपली प्रवृत्ती कशी आहे हे जास्त महत्वाचं आहे. नाही तर प्रवृत्ती जर धड नसली तर परमात्मा भेटेल कसा? प्रमाण सांगू का? जयाची आहिक धड नाही त्याची परत पुसशी काय? ज्याचं आहिक जीवन चांगलं नाही आणि त्याचं बाकीचं कुठे विचारायचं? प्रवृत्ती. पण फक्त प्रवृत्तीत थांबून चालणार नाही. प्राप्त झालेल्या परमात्म्याला जर इंद्रियांच्या माध्यमातून भोगायचं असेल तर निवृत्तीत जावं लागेल. निवृत्ती. विठ्ठल पंतांना झालेल्या लेकरांची नाव आहेत का महाराज? सगळ्यात पहिलं नाव ठेवलं निवृत्ती. निवृत्ती ही निवृत्ती महत्वाची आहे. प्रपंचात सुद्धा लोक निवृत्त होतात ना. ते स्वतःच्या मनाने नाही झाले तर सरकार निवृत्त करतं. ते म्हणतं तुम्ही जा, आता 58 झाले, आता थांबू नका. थांबायची इच्छा असली तरी थांबू देत नाही. ते म्हणतात तुम्ही चला निवृत्त. पण ते घरी गेल्यानंतर ते निवृत्त राहत नाही. तो ते तिथून पुढे आणखी वेगळा काहीतरी उपक्रम सुरू करून आपल्या जीवनाला वेगळं वळण देतो. निवृत्त झालेल्या लोकांकरता सांगतो. हे बरं रागाव नका बरं का. महत्वाचा मुद्दा सांगतो. जर खरंच आपल्याला निवृत्त केलं असेल, प्रपंचानं केलं असेल. बऱ्याच वेळा प्रपंचातही असं होतं महाराज. हे पण ज्येष्ठ मंडळी माझ्या समोर आहे. प्रपंचात सुद्धा असं होतं की आपली मुलं घरती धरती झाली असतात, सुनबाई घर प्रपंच चांगला पाहते, नातवंड मोठी झालेली असतात. आता आपलं काही काम राहिलेलं नसतं. ते त्यांच्या मनानं सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे करतात. मग काय गरज आहे का आपण त्याच्यात डोकं घालायची? पण निवृत्त झालेले लोक सुद्धा त्यातलं आवर्जून डोकं घालतात. त्यांना त्रास ना आपल्याला त्रास. पण निवृत्त झाल्यानंतर एकच करावं, त्याच्यात अजिबात लक्ष देऊ नये. हॅलो, ज्या भाविकांना ओरिजिनल तुळशीच्या माळे हवे असतील ते आमचे तवलजी महाराज यांच्याकडे त्या ओरिजिनल तुळशीच्या माळे आहेत. त्या भाविकांनी त्यांच्याशी संपर्क साधा. वरती कोणी येण्याचा
नाही पुढे कराल अशी आशा वाटते. ही पलीकडे ताप आहे ना हा इकडे ना गोल फिरायला लागला हरी 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 हरी. स्वस्ति श्री गणेशाय नमः. स्वस्ति श्री गणेशाय नमः. स्वस्ति श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 वंशी विभूषितकरा नवनीलदाभात् पीताम्बराधरणबिम्बफलाधरोष्णात् पूर्णेन्दु सुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जानामि. कृष्णत्वदीयपदपङ्कजपञ्जरान्ते अद्यैवमेव शतमानसराजहंस प्राणप्रयाणसमये कपवातपित्ते गण्ठावरोधनविधो स्मरणं कृतस्ते. वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. शुक्लां ब्रह्मविचारसारपरमाद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीं अभयदां जड्यान्धकारापां हस्ते स्फाटिकमालिकां लीलधरी पद्मासने संस्थितां वन्दे त्वां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां. नमोऽस्तु ते यं द्वैपायनो विरहकातरभाजुहाव पुत्रेति तन्मयतया तरोभिनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. हे शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः. ॐ मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. हे सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. ॐ जयन्ती मङ्गलाकाली भद्रकाली कपाले दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. हे गजानना गजानना पार्वती
संजीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना अन्यशास्त्रचरण श्रवणत्वगादिन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। गंगा मैया के पावन तट पर आनंदकंद परमात्मा की कथा में तल्लीन महात्मा शुकदेव जी कहते हैं, राजन, गंगा माईच्या पवित्र काठावरती भगवान श्यामसुंदराच्या परमपावन कथेमध्ये तल्लीन असणारे महात्मा शुकदेवजी राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा वर्णन करून सांगतात। या कथेच्या सामर्थ्याने अवघ्या 7 दिवसांमध्ये राजा परीक्षितीचा उद्धार झाला। राजाचा उद्धार झाल्याने या कथेची महती उत्तरोत्तर वाढत गेली। अनेकानेक संत महापुरुषांनी ही श्रीमद भागवत कथा जडजीवांच्या समोर वर्णन करून सांगितली आणि अनेक अज्ञानी जीवांना या कथेने समाधान प्राप्त करून दिलं। तीच असणारी ही परमपावन श्रीमद भागवत कथा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पतरू भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं, त्याच्या दयेने आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आपल्या या श्रीक्षेत्र नारायणगावमध्ये भगवती मुक्ताईच्या प्रांगणामध्ये उपस्थित आहे। आज कथेचा 5वा दिवस आहे। कालपर्यंत आपण दशमस्कंदातील भगवंताच्या लीला श्रवण करत आहोत। अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा परमात्मा जो कोणाच प्रमाणाचा विषय होत नाही, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, उपमान प्रमाण, अर्थापत्ती प्रमाण, अनुपलब्धी प्रमाण यापैकी कोणाच प्रमाणाचा विषय नसणारा परमात्मा, शब्दांच्या पलीकडे असणारा परमात्मा, बलवान असणारं प्रमाण आहे शब्द प्रमाण। वेद हा शब्द प्रमाण आहे, पण वेदाला सुद्धा जो कळत नाही असा असणारा परमात्मा, जो मनाच्याही पलीकडचा आहे, वाणीच्याही पलीकडचा आहे असा असणारा परमात्मा। साधू संत स्पष्ट शब्दात म्हणतात, मनवाच्यातीत तुझे हे स्वरूप, मनाच्या आणि वाणीच्या पलीकडे भगवंताचं स्वरूप आहे असा असणारा तो सच्चिदानंद घन परमात्मा आणि सगुण साकार होऊन प्रत्यक्ष प्रगट झाला। भक्तांचं हित करण्याकरिता, धर्माचं रक्षण करण्याकरिता त्याचं ब्रीद आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानामधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। प्रत्येक युगात तो परमात्मा प्रगट होतो आणि दिव्य संदेश जगाला देतो। या भागवतात आपण ऐकलं 24 अवतार सांगितले, मधले 4-6 स्कंद तर आपण 2-5 मिनिटातच आवरून घेतले। मग सगळे अवतार सांगायला वेळ मिळाला नाही। काल मला एक सूचना आली की महाराज कपिल भगवंताच्या अवताराविषयी काय सांगा। हे बघ, परमात्म्याचा प्रत्येक अवतार हा संदेश देणार आहे, काहीतरी घ्यायचं प्रत्येक अवतारात। साधू संतांकडे थोडी प्रखडता आहे, प्रखड शब्दात बोलतात। सामान्य माणसाला प्रखड शब्दात बोलतील याच्यात काय नवल आहे, देवाला सुद्धा प्रखड शब्दात बोलतो। वामन अवताराची कथा आली, तुकोबराय म्हणतात, आशा उपजली भगवंतासी आणि नीच वामनत्व आले त्यास। हा नीच शब्द वापरला कोणाकरिता? देवाकरिता। महाराज म्हणतात नीच वामनत्व आले त्यास, कारण नीच शब्द वापरला। मग वामन अवतार कशाकरिता? भगवंतानं काहीतरी शिकवलंय, ते शिकवण देण्याकरिताच अवतार आहे। प्रत्येक अवतारात शिकवण आहे। कपिल भगवंताचा अवतार सुद्धा शिकवण देण्याकरिताच आहे। कपिल भगवंतानं वडिलांनाही उपदेश केला आणि आईला पण उपदेश केला। त्यांच्या माता पित्याचं नाव आहे कर्दम आणि देव होती। कर्दम ऋषीला कपिल भगवंतानं सांगितलं, गच्छ काम मया पृष्ठो मयि संन्यस्त कर्मणा जित्वा सुतृजय मृत्युम अमृतत्वाय मां भज। गच्छ काम मया पृष्ठो मयि संन्यस्त कर्मणा, जा
वनात जा, सर्व कर्मांचा त्याग करून जा माझ्याकरिता. जित्वा सुदुर्जय मृत्युम, ज्या मृत्यूवर विजय प्राप्त करून घेणं तेवढं सोपं नाही, फार कठीण आहे. त्या मृत्यूवर विजय प्राप्त करून घ्या. जित्वा सुदुर्जय मृत्युम अमृतत्वाय मां भज, अमृतत्व प्राप्त करून घेण्याकरिता माझं भजन करा. गच्छ काममया पृष्ठ, जा तपश्चर्या करा. कर्दमानं कपिल भगवंताचा उपदेश ऐकून वनात जाऊन तपश्चर्या करायचं ठरवलं. आधीच तपस्वी भगवत साक्षात्कारी आहे, मग देवहूतीला सुद्धा कपिल भगवंतानं उपदेश केला, आईला उपदेश केला. कर्दमानं जाता जाता सांगितलं होतं देवहूतीला की तुझा मुलगाच तुला उपदेश करेल. मग आता कधी उपदेश करणार, कोणत्या वेळेला करणार? मग तिने योग्य असणारी वेळ पाहिली आणि कपिल भगवंताच्या समोर विनंती केली, मला उपदेश करा. ते म्हणले, तू माझी आई आहेस, आईला कसा उपदेश करा? तू मला उपदेश करायचा, तू माझी आई आहेस. आता काय करावं, मुलगा तर उपदेश करीत नाही. मग थोडा पवित्र बदलला आणि देवहूतीने हात उंच केला आणि आज्ञा दिली, कपिला मी तुझी आई पुढे आज्ञा देते, मला उपदेश कर. मग आईची आज्ञा शिरोधार्य समजून कपिल भगवंतानं आईला उपदेश केला. तो ज्या ठिकाणी गेला त्या स्थानाचं नाव आहे सिद्धपूर. सिद्धपूर, पण नंतर त्याचं नाव बदललं, मातृगया. त्याला मातृगया असं नाव पडलं. आई कृतार्थ झाली, आईचा उद्धार ज्या स्थानावर झाला त्या स्थानाचं नावच मातृगया पडलं. म्हणून आजही लोक यात्रेला जातात, मातृगयेला जातात आणि आईच्या निमित्तानं पिंडदान आदी करून करतात. अशी मातृगया प्रसिद्ध झाली. आणि मग आईचा उद्धार झाल्यानंतर कपिल भगवान समुद्राच्या काठावर जाऊन बसले. गंगा सागर संगम नंतर झाला. कपिल भगवान आधी तिथे गेले, मग सगराची मुलं गेली. त्या सगराच्या मुलांनी कपिल भगवंतांनाच बळजबरी करायला सुरुवात केली. इंद्रानं चोरून घोडा तिथे आणून बांधला आणि मग कपिल भगवंताने डोळे उघडल्याबरोबर सगराची 60,000 मुलं जळून भस्म झाली. मग सगराला चिंता वाटली. मग त्याच्या त्या मुलांनी, म्हणजे दुसऱ्या पत्नीपासून असणारा असमंजस नावाचा मुलगा, त्यांनी विचारलं कपिल भगवंताला, यांचा उद्धार कसा होईल? म्हणजे स्वर्गातून गंगा आली तर उद्धार होईल. मग त्याला जन्मभर तपश्चर्या केली, गंगा आली नाही. त्याचा मुलगा अंशुमान झाला, त्यानं जन्मभर तपश्चर्या केली, गंगा आली नाही. त्याचा मुलगा दिलीप झाला, या दिलीपानं जन्मभर तपश्चर्या केली, गंगा आली नाही. त्याचा मुलगा भगीरथ झाला, भगीरथावर गंगा प्रसन्न झाली आणि भगीरथाकरिता यायला तयार झाली. तिचा आवेग कोण सहन करणार? मग भगवान शंकरानं जटेत धारण करायचे ठरवले. गंगा येत नव्हती, अभिमानानं भरली होती ना, म्हणून भगवान शंकरानं गंगे म्हणून मोठ्यानं हाक मारली. तिथे यावं लागलं. आली, भगवान शंकरानं बांधून टाकलं. भगीरथा करता आली म्हणून भागीरथी. भगवान शंकरानं जटेतून त्यांनी बांधून टाकली. अंगुष्ठप्रमाणे भगीरथाच्या म्हणण्यानुसार ती बाहेर आली, जटाशंकरी. पुढे जन्नू राजाला गंगेनं बुडवलं, त्या जन्नूनं पिऊनच टाकलं. मग पुन्हा भगीरथानं जन्नूची विनवणी केली आणि या जन्नूनं मांडी फाडून गंगा बाहेर आणली. तिचं नाव जान्हवी पडलं. आणि मग ती गंगा वाहत वाहत सगरपुत्रांच्या दिशेने निघाली समुद्राच्या काठावर आणि सगळ्या सगरपुत्रांवरून, त्यांच्या अस्थिवरून ती वाहिली आणि सगरपुत्रांचा उद्धार झाला. गंगा आणि समुद्राचा संगम झाला. म्हणून तुका म्हणे, गंगा सागर संगमी तैशा झाल्या उर्मी एकमय. गंगा आणि सागराचा संगम झाला. पण आजही लोक गंगा सागर संगमाला जातात आणि तिथे कपिल भगवंताचं दर्शन घेतात. म्हणून तुम्ही कपिल भगवंताची कथा ऐकण्याचा मनोदय व्यक्त केला. पण 2-5 मिनिटात कपिल भगवंताची कथा सांगितली. त्यात आणखी बरेचसे बारकावे आहेत, पण सगळी कथा जर सांगितलं मग कृष्णचरित्र कधी सांगेल. आपण कृष्ण जन्मापर्यंत गेलेलो आहोत, आता रिवर्स टाकून मागे गेलो परत मुद्द्यावर आलो. प्रत्येक अवताराचं वैशिष्ट्य आहे, विशेषत्व आहे, ते पाहण्यासारखंच आहे. सांख्य युगाचं दर्शन सगळ्या जगाला कपिल भगवंताच्या माध्यमातून झालं. असे कपिल भगवान. राम अवतार झाला, मर्यादा पुरुषोत्तम असणारा राम सगळ्या जगाला मर्यादा शिकवण्याकरिताच आला. आपण वारकरी आहोत,
सगळेजण मंत्र म्हणतो तुकोबाराने दिलेला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी हा मंत्रच आहे, पण फक्त म्हणायचा मंत्र नाही, जाणायचा मंत्र आहे. त्यातून काय घ्यायचंय? राम म्हणत असताना रामाचा आचार घ्यायचा आहे, आचरण. कृष्ण म्हणत असताना कृष्णाचा विचार धारण करायचा, आणि हरी म्हणत असताना हरिनामाचा उच्चार करायचा. आचार, विचार आणि उच्चार या 3 गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत. म्हणून तर त्यांनी रामकृष्ण हरी सांगितले. आपण रामकृष्ण हरीला फक्त मंत्रच म्हणत राहिलो तर मंत्रातच अडकून पडू. कालचा मुद्दा तुम्ही ऐकतात ना सर्वजण. मंत्र हा त्यांनी भगवंतापर्यंत जाण्याचं साधन आहे, आणि भगवान हा साध्य आहे. साध्यात प्रवेश केल्यानंतर साधन सहजच थांबून जातं. आपण सगळे काही पायी नाही आलो इथपर्यंत. कोणीतरी वाहनात बसून आलो, मोटरसायकलवर कोणी आला असेल, कोणी आणखी दुसऱ्या गाडीत आला असेल. ती गाडी म्हणजे साधन आहे या कथेला येण्याकरिता. मग कथेला तुम्ही येऊन पोहोचलात, मग काय करावं लागलं? तुम्हाला ती गाडी सोडून द्यावी लागली बाहेर, मग आतमध्ये तुम्ही आला. म्हणजे साधन सोडावं लागलं, मग साध्यात प्रवेश केला. तसं एखादा मंत्र जर जीवनात प्राप्त झाला तर फक्त मंत्रालाच प्राधान्य देऊन तुम्ही जगत असाल तर ते महत्वाचं नाही, मग साध्य महत्वाचं आहे. त्या साध्यात प्रवेश करता आला पाहिजे, त्याची सुद्धा दृष्टी असावी लागेल. म्हणून मूळ साध्याचा विचार करत जावा, साधन सुटतच असतं. माऊली म्हणतात, तैसा ब्रह्म साक्षात्कारू होय देखो निगोचरू, ऐसा साधन हत्यारू हळूच ठेवी. ब्रह्मसाक्षात्कार झाला रे झाला की साधना थांबूनच जाते. अर्जुनाला स्पष्ट शब्दात सांगितलं, जोवरी अर्जुना तो बोध भेटेची ना म्हणा, तोवर या साधना भाजावेची लागेल. हे साधन तुला करावं लागेल, पण कुठपर्यंत? जोपर्यंत तो बोध तुला प्राप्त होत नाही तोपर्यंत साधन करत राहावं लागेल. मग बोध प्राप्त झाल्यानंतर सहजच साधन थांबून जातं. हे महत्वाचंच आहे. म्हणून त्याच्याकरिता मी काल नजर सांगत होतो. नजर महत्वाची. परमार्थ हा नजरेचा असतो. जर नजर नसली तर आपल्या अंतःकरणामध्ये उद्विग्नता निर्माण होते. वक्तृ तात्पर्य जर कळालं नाही तर आपल्या अंतःकरणात उद्विग्नता निर्माण होते, आणि प्रश्नांचं वादळ उभं राहतं, आणि त्या वादळात आपण गुरफटून जातो. म्हणून आपली विचार करण्याची पद्धती आणि सांगणाऱ्याची विचार करण्याची पद्धती याच्यात जर तफावत झाली तर कानडी आणि मराठी सारखं होईल. म्हणून सावधान, वक्तृ तात्पर्याकडे जास्त लक्ष द्या. असो, राम आचरण सांगण्यात येत आहे. रामाकडे पाहून आपलं जीवन आपण जगावं. रामासारखा रामच आहे, रामासारखा मुलगा नाही. अरे बापाचा शब्द खरा करण्याकरिता प्राण जाय पर वचन न जाय. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. बापाचा शब्द खरा करण्याकरिता रामानं वनवास स्वीकारला. रामासारखा रामच आहे. रामासारखा पती नाही, रामासारखा बाप नाही, रामासारखा राजा नाही, रामासारखा भाऊ नाही, रामासारखा देव नाही, रामासारखा शत्रू नाही, रामासारखा शत्रू नाही. रावणाच्या पक्षातले कितीतरी मारले गेले, त्यांचा अंत्यविधी करायला कोणी शिल्लक राहिलं नाही. मग रामानं सांगितलं, अरे युद्धात मृत्यू झाल्यानंतर मृत्यू बरोबरच शत्रुत्व संपून जात असत. म्हणून इकडे वानर सेनेला त्यांनी त्यांचा अंत्यविधी करायला सांगितलं. असा शत्रू सापडेल का की प्रतिपक्षातल्या योद्ध्यांचे त्यांनी अंत्यविधी करायला सांगतोय? असा शत्रू नाही. रामासारखा राम आहे. आपलं जीवन रामासारखं असावं, मर्यादित असावं. म्हणून राम जीवनात उतरवण्याचा आहे. राम फक्त कथा ऐकायचा नाही, राम जीवनात उतरलं पाहिजे. राम नंतर कृष्ण, ज्याचं आपण चरित्र श्रवण करतो. भगवान 6 प्रकारांना अवतार धारण करतो. अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि पूर्णोत्तम 6 प्रकार. अंश रूपानं, अंशांश रूपानं आपण सारे अंश आहोत ना भगवंताचे. ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातना मन षष्ठानींद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षते. अंशांश अवतार परशुरामासारखे, कला अवतार मोहिनी अवतारासारखे कला अवतार, आवेश अवतार वराह नरसिंहासारखे आवेश अवतार,
पूर्ण अवतार प्रभू रामचंद्रांचा पूर्ण अवतार आणि पूर्णोत्तम श्रीकृष्ण परमात्म्याच्या अवताराला पूर्णोत्तम अवतार म्हटलं. का बरं पूर्णोत्तम आहे? सगळ्या कला नियुक्त आहे, 16 कला नियुक्त आहे, दिव्य आहे. रामाच्या अवतारात तरी मर्यादा होती. बोलीला वाल्मिक तैसाची करीन आणि वर्तुळ दावी. वाल्मिकानं जसं लिहिलं तसंच वागावं लागलं, मर्यादा आहे. पण कृष्ण अवतारात ती मर्यादा नाही. मग अमर्याद असणारं चरित्र आहे, दिव्य असणारं चरित्र आहे. मग कृष्ण गोकुळात प्रगट झाला, तो तिथून त्यांनी वृंदावनात गेला, तिथून त्यांनी मथुरेत गेला, तिथून द्वारकेत गेला आणि भगवंतांना असं त्यांनी कर्तव्य केलं, दुष्टांचा संहार केला, पाप कमी केलं, एवढंच आपण ऐकतो. कृष्ण चरित्र म्हणजे आपलं स्वतःचं जीवन दर्शन आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वच. महत्वाचा मुद्दा सांगतोय, मुद्द्यावर आला. म्हणून कृष्ण चरित्र ऐकायचं असेल तर आपलं जीवन दर्शन आहे या दृष्टीनं पाहावं आणि मग ऐका. आपलं जीवनच आहे कृष्ण चरित्रामध्ये. कृष्ण परमात्म्याने चरित्रच असं केलं की ते चरित्र आपल्या जीवनाची दिशा दाखवतं. ज्याला स्वतःच्या जीवनाची दिशा प्राप्त करून घ्यायची असेल, ज्याला वाटत असेल माझ्या जीवनाला दिशा प्राप्त व्हावी, मला मार्ग प्राप्त व्हावा, मार्गदर्शन व्हावं, त्यानं कृष्ण चरित्र त्यांनी अंतरंगातून पाहावं. अंतरंगातून पहा. बहिरंगातून गोकुळ मथुरा तर सगळ्यांनाच माहिती आहे. अष्टमी माहिती आहे, बुधवार माहिती आहे, रोहिणी नक्षत्र माहिती आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. पण अंतरंगातला विचार त्याचा जास्त महत्वाचा आहे. तो विचार आपल्या जीवनात उतरला पाहिजे. ते जेव्हा उतरेल तेव्हा खऱ्या अर्थानं कृष्ण आपल्याला कळेल. हवे आपलं जीवन कृष्णमय होत आहे. महत्वाचा विचार. दुराचारी त्यांनी प्रगट झाले, त्रास देऊ लागले सर्वांना. कंसासारखा दुराचारी जन्माला आला. कंस वाईट आहे, सगळ्यांना कंस माहिती आहे. काल आपण ऐकलं ना, अहोक नावाचा राजा, त्याचा मुलगा उग्रसेन, उग्रसेनाला झाला मुलगा कंस. असं आपण ऐकलं. तो जसा कंस आहे ना, तसा कंस प्रत्येकाकडे आहे. कंस शब्दाचा अर्थ होतो अहंकार. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, अहंकार. अहंकार हाच कंस आहे आणि अहंकारच अनाचार करायला प्रवृत्त करतो. या अहंकाराला बरीचशी फौज मिळते. त्याला काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ, अहंकाराची ही सगळी सेनाच आहे महाराज. अविद्या हे सगळे त्याचे जवळचे लोक आहेत आणि या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन फिरत असतो अहंकार. जोपर्यंत तो आहे तोपर्यंत त्यांनी सुख लागायचंच नाही, समाधान प्राप्त व्हायचं नाही, दुःख जायचं नाही. मग घालवायचा अहंकार. कुठे राहतो अहंकार? कंस म्हणजे मथुरेत राहतो. मग आपल्या जीवनाकडे जर पाहायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये असणारा अहंकार, मीपणा हाच कंस आहे. आणि तो कुठे राहतो? मथुरेत. मग कुठे आहे मथुरा आपल्याकडे? आपलं शरीर हीच मथुरा आहे. माणसाचं शरीर ही मथुरा आहे. त्याचे काय? मथुरा शब्दाचा अर्थ आहे मधुरेति इति मथुरा. जिथं विषयाचं सुख मधुर वाटतंय तीच खरी मथुरा आहे. आपल्याला शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पाचही विषय गोड लागतात. काय गोड वाटत नाही हे संगीत ऐकायला? शब्द, स्पर्श त्यांनी फार चांगला वाटतं. गादीवर बसलेल्या लोकांना जरा बरं वाटत असेल, मागे असलेल्या चटेवर त्यांना खालून टोचत असेल. स्पर्शात फरक आहे ना. स्पर्श. रूप, पाहायला त्यांनी सुंदर सुंदर वस्तू चांगले वाटतात, फार सुंदर लाइटिंग आहे. रूप. रस, आता जाताना हातात प्रसाद देतील ना, तो गोड लागेल खायला. रस. गंध, उदबत्ती लावली, धूप लावला की सुगंध येतो ना चांगला. अहो, माणसाच्या शरीरात हे सगळंच गोड लागतं. त्याला शब्दही असावे असं वाटतं, स्पर्श असा वाटतो, रूप, रस, गंध सगळे विषय त्याला फार प्रिय वाटतात. प्राणी मात्रांमध्ये जर पाहिलं तर एखाद्या गुणाचं प्राबल्य पाहायला मिळतं, एखाद्या विषयाचं. म्हणतात हत्ती मारला जातो, तो स्पर्श या गुणानं मारला जातो. हत्ती पकडणारे लोक लाकडाची हत्ती तयार करतात, मोठा खंदक तयार करून ठेवतात
ती हत्तीन त्यांनी उभी करतात पुढे, आणि हा उन्मत्त झालेला हत्ती पळत जातो त्या हत्तीनीच्या स्पर्शाकडे आणि त्या खड्ड्यातच पडतो. स्पर्शाने हत्ती मारला जातो. रस नावाचा जो विषय आहे ना, या रसानं त्यांनी मासा मारला जातो. मासा, आमिषाच्या मिसे गळगिळी मासा. ते मासे पकडणारे असतात की नाही, ते असा गळ तयार करून त्याला उंडी लावतात आणि ती पाण्यात टाकली की माशाला असं वाटतं खायला काहीतरी आलं ना, त्याच्या नरड्यात अडकते. ती रसाच्या छंदानं त्यांनी मासा अडकून पडतो. शब्द आहे ना, या शब्दाच्या छंदानं हरण अडकलं जातं. हरणाला मधुर संगीत फार आवडतं. पारध करणारा जो आहे ना, त्याला फार सुंदर बासुरी वाजवता येते किंवा त्याला गाता येते. तो फार सुंदर बासुरी वाजवतो, वनात गायन करतो, आणि हरण त्या शब्दांनी आकृष्ट होतात आणि अडकून पडतात वाघुरात. बघा ना, शब्द, स्पर्श, रूप नावाचा विषय. ही चिलटं उडताना दिसतात ना तुम्हाला, हे लाईटीवर जाऊन धडकतात. आता लाईटी आल्या, पूर्वी फक्त टेंबे असायचे, दिवे असायचे, आणि हे चिलट असं उडत उडत त्या रूपाकडे आकृष्ट व्हायचं आणि त्याच्यावर झडप घालून गेलं की जवळ भस्म व्हायचं. म्हणजे रूपासक्ती, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, भ्रमर, भुंगा जो त्यांनी कमलिकेमध्ये अडकून पडतो, त्याला सुगंध फार प्रिय वाटतो. आणि ती कमलिका जर त्यांनी सूर्यविकासिनी असेल तर सूर्योदयाला उमलते आणि सूर्यास्त झाला की मिटून जाते. ते मिटली की हा भुंगा त्याच्यात अडकून पडतो. जो वाळलेल्या लाकडाला कुर करून त्यांनी कुरतडून जाऊ शकतो, तो भुंगा कमळिकेच्या कोमल असणाऱ्या पाकळ्यानं सुद्धा कुरतडू शकत नाही. एवढा मस्त होतो. तुम्हाला कृष्ण जन्म सांगत होता, हे काय सांगायला? अहो तेच सांगतोय, तेच सांगतोय. तुम्ही ऐका, फक्त महत्वाचा विचार सांगतोय, फार गरजेचं सांगतोय. कुठे जन्माला आला कृष्ण? कारागृहात, मथुरेत जन्माला आला की नाही? मग तुम्हाला मथुरा कळायला नको का? ही मथुरा आहे. पण शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय जिथे मधुर वाटतात, मधुरेत ती मथुरा, ती खरी मथुरा आहे. हे माणसाचं शरीर असं आहे. मी 5 तुम्हाला प्राण्यांची नावं सांगितली, 5 असणाऱ्या जीवांची नावं सांगितली की जी 5 विषयांमध्ये जाऊन अडकली. पण मनुष्य प्राणी असा आहे की एकाच वेळेला 5ही विषयांचं सेवन करतो आणि विषयाची संगती केली आयुष्याची, सगळं आयुष्य संपवून टाकतो, त्याची मातीच करून टाकतो. विषयाची संगती नाश विषयाची संगती नाश पावणे, निश्चित मनुष्य नाश पावतो. विषयाची संगतच अशी. म्हणजे माणसाच्या शरीरामध्ये सगळे विषय गोड लागतात आणि त्या विषयांना भोगायचं काम करतो अहंकार, कंस आहे ना. माणूस सगळ्यांच्या जवळ आहे कंस. कुठे मथुरेतला कंस शोधायला जातात आणि त्याची गोष्ट ऐकतात. कंसाचं ऐकायचं असेल तर हा ऐक आपल्या जवळ आहे आणि आपण त्याला सांभाळतो आहोत, आपण त्याला खतपाणी घालतो, आपण त्याला वाढवतो आहोत, त्याचं राज्य आपणच वाढवतो. हाय कंस आणि ही आहे मथुरा. या कंसानं सर्वांना त्रास द्यायला सुरुवात केली. अहंकाराला सगळ्याच गोष्टी पाहिजे असतात. तुम्ही ऐकतात ना सर्व. कंसाला 2 बायका आहेत महाराजांना. हा जो कंस मी सांगतोय तुम्हाला, त्याला 2 बायका आहेत मथुरेतल्या. एकीचं नाव आहे आस्ती आणि दुसरीचं नाव आहे प्राप्ती. 2 बायका. आस्ती प्राप्तिस्ते कंसस्य महिष्यो भरतर्षभा असं वर्णन आहे पुढे. आस्ती आणि प्राप्ती. आस्ती म्हणजे काय आहे? मला देवानं दिलेलं बरंच काही आहे, याचं नाव आहे आस्ती. पण तेवढ्यात मला समाधान वाटत नाही, अजून मला करायची आहे प्राप्ती. कळतं ना तुम्हाला?
आस्ती म्हणजे आहे, देवानं दिलेलं आहे, पण अजून मला करायचंय प्राप्ती, अजून मिळवायचंय, अजून मिळवायचंय, अजून मिळवायचंय. याच कंसाच्या दोन बायका आहेत, आस्ती आणि प्राप्ती. अहंकारालाच पाहिजे सगळं काही, त्यालाच पाहिजे मान. काल आपण म्हणत होतो ना, योग्याची संपदा, त्याग आणि शांती, उभय लोकी कीर्ती 16 मान. अरे उभय लोकातली कीर्ती, 16 मान, प्रतिष्ठा, वैभव, धन, हे सगळं कोणाला पाहिजे? हे सगळं त्या कंसाला पाहिजे, अहंकाराला पाहिजे. मी जोपर्यंत मी आहे तोपर्यंत या सगळ्या गोष्टींचा हव्यास आहे. मग त्या कंसालाच या सगळ्या गोष्टी अपेक्षित आहे. म्हणून ते मिळवण्याकरिता, धन, वैभव, संपत्ती, प्रतिष्ठा मिळवण्याकरिता कंस मोठा थैमान घालतोय, सर्वांवर त्याने अत्याचार करतोय आणि तिनं वागून सगळ्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतोय. हे आहे भागवत, ऐका लक्ष. पण अशा पद्धतीने मिळवण्याचा प्रयत्न करतोय. तो कंस मारला पाहिजे. कोण मारील या कंसाला? याचा अत्याचार सहन होत नाही, याला थांबवलं पाहिजे, याला मारलं पाहिजे. कोण मारणार आहे? पृथ्वीला सहन झाला नाही भार. भगवंताकडे जाऊन विनंती केली, मग भगवंताने यायचं ठरलं. म्हणे कुठे येणार आहे? देवकीच्या गर्भात येईल भगवान, देवकीच्या घरी येणार आहे. देवकी, वसुदेव, देवकी आणि वसुदेवाच्या घरी कृष्ण येणार आहे. कृष्ण शब्दाचा अर्थ होतो बोध. कृष्ण शब्दाचा अर्थ होतो मोक्ष स्वरूप परमात्मा. तो मोक्ष जर प्राप्त झालाच कुठे, तो बोध स्वरूप परमात्मा जर यायचा असेल तर तो कुठे येतो असा जर विचार करत असाल तर तो फक्त श्रद्धा आणि विश्वासाच्याच घरी येऊ शकतो. हे परमार्थ करणाऱ्या माणसांना जर विचारलं कशाकरिता परमार्थ करता, जरा थोडा परमार्थात मुरलेला असावा, त्याला त्यातलं कळावं, थोडंफार बोलता यावं. न डगमगता, न थांबता त्याच क्षणाला उत्तर देतो, महाराज मोक्ष प्राप्ती करिता परमार्थ करतोय, मोक्ष प्राप्ती करतोय. अहो, पण तुम्हाला मोक्ष मिळवायचा गोष्ट खरी आहे, पण तो मिळेल कसा? कोणत्या माध्यमातून मिळेल? काय साधन केलं म्हणजे मिळेल याचा कोण विचार करतो? मोक्ष मिळवायचा म्हणतो. बरं तो मोक्ष आहे कसा? काळा आहे का गोरा? बरं तो कसा उंच आहे का ठेंगणा? तो कसा दिसतो? असा उत्पत्तीच्या पाय मरतुकडा की गुटगुटीत आहे? मोक्ष नेमका आहे कसा? तुमची काय कल्पना आहे मोक्षाची? मोक्ष मिळवणाऱ्या लोकांकरता विचारतोय. माझं म्हणणं ऐका तुम्ही. तुम्ही जर मोक्ष मिळवण्याकरता निघाले असाल, मोक्ष मोक्ष म्हणूनच जर फिरत असाल, तर तुमची मोक्षाची कल्पना काय आहे? कसा आहे मोक्ष? काय आहे मोक्ष? कळायला पाहिजे ना. कशाने मिळेल मोक्ष? याचा उलगडा केव्हा होणार आहे? जन्म निघून जाईल, लोक मोक्ष मोक्ष जप करीत राहतील, पण मोक्ष हातात सापडायचा नाही. मोक्ष ही एक स्थिती आहे, मोक्ष ही एक अवस्था आहे, धर्ममय असणारी अवस्था. धर्म ही त्याची पहिली पायरी. ही ज्येष्ठ श्रेष्ठ संयोजक मंडळी दिसतात ना, मला ही आम्हाला भेटायला आली ती पारणं. मला अशी बडबड करायची सवय लागली. कोणी आलं की अशीच बडबड करीत राहतो, बिघडलेलं आहे सध्या. त्यांच्यासमोर हे धर्म, अर्थ, काम, मोक्ष सांगत होतो. आठवतं का तुम्हाला? धर्म आधी कळावा लागेल तेव्हा मोक्ष कळेल. धर्म म्हणजे तुमचा हिंदू, मुस्लिम, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे राम हरे राम राम हरे हरे, कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. ज्या भाविकांना ओरिजिनल तुळशीच्या माळे हवी असतील ते आमचे तवलजी महाराज यांच्याकडे त्या ओरिजिनल तुळशीच्या माळे आहेत. त्या भाविकांनी त्यांच्याशी संपर्क साधा. वरती कोणी येण्याचा